पहिल्या 2 चेंडूंवर षटकार ठोकल्यानंतर सलग तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वसई तालुक्यात घडली। वसई तालुक्यातील कोपर गावात राहणाऱ्या 27 वर्षीय सागर वझेच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। उत्तम फलंदाजी करणारा तरुण अशी सागरची पंचक्रोशीत ओळख होती। क्रिकेटवर त्याचं अतिशय प्रेम होतं, पण क्रिकेट खेळतानाच नियतीनं त्याच्यावर घाला घातला। मिळालेल्या माहितीनुसार वसईच्या कोपर गावातील सागर वझे हा 27 वर्षीय तरुण गावातील टीम बरोबर क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळत होता। मात्र याच दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला। सागर हा चांगला क्रिकेट खेळत असल्याने त्याने मृत्यूपूर्वी लगातार 2 चेंडूवर 2 षटकार मारले आणि तिसरा षटकार मारत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच कोसळून मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 5च्या सुमारास घडली। तर सागरला या अगोदर हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा डॉक्टरने त्याला क्रिकेट खेळण्यास मनाई केली होती। मात्र क्रिकेटची आवड असल्याने तो शुक्रवारी आपल्या गावातील क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला। सागरची फलंदाजी येताच त्याने 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले। मात्र तिसरा षटकार ठोकत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो मैदानावर कोसळला। त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। तर अगदी तरुण वयातच क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने या मुलाचा मृत्यू झाल्याने आता पुन्हा त्याचा खेळ कधीच पाहता येणार नाही। त्यामुळे परिसरातील क्रिकेट प्रेमी व खेळाडूंकडून हळहळ व्यक्त केली जाते। सध्या हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण लोकांमध्ये वाढत चाललं आहे। शरीराने तंदुरुस्त असलेल्या व्यक्तींना देखील हृदयविकाराचे झटके येत आहेत, ज्यामुळे त्यांचा कमी वयातच मृत्यू होत आहे। कोरोना या महामारीनंतर लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं आहे। पण सध्या तरुण वयातच लोकांमध्ये हृदयाच्या संबंधित आजार का उद्भवत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे आरोग्य विभागानं याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। तर तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याने पालकांसाठी हा आता चिंतेचा विषय ठरत आहे।